लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते ती म्हणजे बिर्याणी. फक्त काही जणांना चिकन बिर्याणी आवडते तर काही जणांना व्हेज बिर्याणी आवडते. इथे आपण व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटेरियन दोनही लोकांना खाता येईल तसेच लहान मुलांनासुद्धा खाता येईल अशी बिर्याणी बनवणार आहोत. तर चला झटपट रेसिपीला सुरुवात करूयात. बिर्याणीसाठी सगळ्यात महत्त्वाचा असतो तर तो बासमती तांदूळ. तर इथे मी बासमती तांदूळचे हे पॅकेट घेतलेले आहेत. मला हे सोसायटी चहा पावडरवर फ्री मिळालेले आहेत, परंतु यांची टेस्ट खूप छान आहे आणि हा तांदूळ होतो सुद्धा मोकळा मोकळा. पाव पाव किलोचे 2 पॅकेट आहेत. तर तांदूळ बराच वेळेस आपण लूजमध्ये भरतो त्यावेळेस तांदूळ घेताना थोडासा पिवळसर आणि जुना तांदूळ घ्यायचा आहे. या तांदूळचा दाणा थोडासा लांबडा, थोडासा जाड आणि थोडासा पिवळा असतो. तर या पद्धतीने तुम्ही लूजमध्ये सुद्धा बासमती तांदूळ घेऊ शकता. आता मी या तांदूळला धुवून घेतलेला आहे. फक्त 2 पाण्याने धुवायचं, जास्तसुद्धा धुवायचं नाही, नाहीतर तांदूळचा वास निघून जाण्याची शक्यता असते. आणि या पद्धतीने पाणी गाळण्यासाठी तांदूळ ठेवलेला आहे. तुम्ही चाळणीमध्ये सुद्धा तांदूळ टाकून ठेवू शकता. फक्त तांदूळ भिजवून ठेवायचा नाही. पाण्यामध्ये भिजवून ठेवल्यामुळे तांदूळचा बिर्याणी करताना तुकडा पडण्याची शक्यता असते. आता तांदूळ आपण धुवून ठेवला आहे तोपर्यंत आपण भाज्या कट करून घेऊयात. तर इथे मी 4 मोठ्या साईजचे कांदे घेतलेले आहेत. जनरली आपण कांदा उभा कापतो. बिर्याणीसाठी आपल्याला कांदा तळायचा आहे त्याच्यासाठी आपण कांदा आडवा कापणार आहोत. तर कांद्याचा वरचा भाग काढून घ्यायचा. बराच वेळेस इथे कडक पार्ट असतो तर तो कडक पार्ट या पद्धतीने काढून घ्यायचा आणि नंतर कांदा आडवा कापायचा, म्हणजे कांदा पटकन मोकळा मोकळा होतो. तर इथे 4 मोठे कांदे फक्त तळण्यासाठी मी आडवे कापून घेतलेले आहेत. कापल्यानंतर या कांद्यांना मोकळं मोकळं करायचं आणि हाय फ्लेमवरती या कांद्यांना तळून घ्यायचं आहे. तर बघा, बिर्याणीमध्ये बऱ्याच जणांना असं वाटत असेल की कांदा का टाकतात, तर तळलेल्या कांद्यामुळे बिर्याणीला एक स्मोकी फ्लेवर येत असतो, म्हणून आपण बिर्याणीमध्ये कांदा तळून घालत असतो. तर बघा, मी ते 4ही कांदे आडवे आडवे कापून घेतले आणि त्यांना मोकळं करून तेलामध्ये टाकलेलं आहे. कडकडीत गरम तेलामध्ये कांदे घालायचे आणि हे कांदे हाय फ्लेमवरतीच तळून घ्यायचे आहेत. हे कांदे तळण्यासाठी टोटल 8 ते 9 मिनटं लागतील. ज्यांना माहिती आहे त्यांना नाही, मात्र जी नवीन आहेत त्यांना असं वाटेल की कांदा ब्राऊन कलरचा का होत नाही, तर हा कांदा एकदम ओला असतो त्याच्यामुळे त्याला तळण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो. तर कांदा तळताना या पद्धतीने झारा ठेवायचा नाही, याच्याने कांदा जास्त तेलकट होण्याची शक्यता असते. 5-6 सेकंदाने या कांद्याला खालीवर करायचं आहे. आता टोटल कांदा तळत मला 8 मिनटं झालेले आहेत आणि नंतर मी गॅसची फ्लेम लो केली. आता याच्यापेक्षा जास्त आपल्याला कांद्याचा कलर ब्राऊन करायचा नाही. आता लगेच आपण कांदा काढून घेणार आहोत. तर बघा, हा कांदा काळा मसाल्यासाठी सुद्धा वापरू शकतो. आता मी कांदा ताटामध्ये थंड होण्यासाठी ठेवलेला आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 कमी तिखटवाल्या हिरव्या मिरच्या, 5-6 लसूणच्या पाकळ्या, 1 चमचा जिरं आणि इथे थोडंसं बारीक कापलेलं खोबरं घेतलेलं आहे. तुम्ही खोबरं भाजून घेतलं तरी चालेल आणि त्याचं जाडसर वाटण केलेलं आहे. आता बिर्याणीतील दुसरा महत्त्वाचा पार्ट म्हणजे दही. तर इथे मी या पॅकेटमधलं दही वापरलेलं आहे. आपल्याला दही जास्त आंबट नको म्हणून मी हेच दही घेतलेलं आहे. तुम्ही 4 चमचे घरातील सुद्धा दही घेऊ शकता. फक्त दही आंबट नको. आता याच्यामध्ये कुठलाही बिर्याणीचा मसाला टाकू शकता. मी मटन ग्रेव्ही सुहानाचा जो मसाला येतो तो 2 चमचे घेतलेला आहे. 1 चमचा काश्मीरी मिरची, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा मीठ आणि पाव चमचा हळद घातलेला आहे. ज्या तेलात कांदा तळला होता ते तेल पळीभर टाकलेलं आहे. इथे मूठभर पुदिना घालायचा आहे. माझ्याजवळ पुदिना नव्हता, ड्राय पुदिना होता, तो मी इथे 2 चमचे टाकलेला आहे. मूठभर कोथिंबीर टाकायची. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. सुहानाचे चिकन मटन ग्रेव्हीचे जे मोठे पॅकेट येतात त्यांना खूप छान टेस्ट आहे आणि त्याच्याने भाजीला ग्रेव्हीसुद्धा खूप छान येते, म्हणून मी तो वापरलेला आहे. आता इथे दहीमध्ये सगळे मसाले चांगले मिक्स करायचे आणि याच्यामध्ये आता भाज्या घालणार आहोत. तर 1 वाटी मटार घेतलेले आहे आणि गाजर, फ्लावर, शिमला मिरची याचे मी मोठे तुकडे केलेले आहेत. खूप बारीक तुकडे करायचे नाहीत, नाहीतर आपण ज्यावेळेस भात आणि भाजी यांना एकत्र थर लावतो त्यावेळेस भाज्यांचा खूप गाळ होत असतो, म्हणून मी इथे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत. सगळ्या भाज्या धुवून मी त्यांचं पाणी गाळून नंतर त्यांना कापून घेतलेलं आहे. तळलेला कांदा 4 चमचे घातलेला आहे. आता आपल्याला हे सगळं फक्त मिक्स करायचं आहे. मी ते भाताची बिर्याणी वेगळी बनवणार आहे आणि भाजी वेगळी बनवणार आहे, कारण की या भाताच्या बिर्याणीबरोबर माझे मिस्टर जे सुक्कं चिकन येतं ते खातात आणि आम्ही ही जी भाजी बनवतो ती खातो, कारण ते प्युअर नॉन व्हेजिटेरियन आहेत आणि आम्ही तिघं मायलेकं प्युअर व्हेजिटेरियन आहोत. त्याच्यामुळे आमच्या घरामध्ये मी अशी वेगवेगळी बिर्याणी बनवत असते. आता बिर्याणीसाठी आपल्याला जाड पातेलं घ्यायचं आहे. तर माझ्याजवळ जाड कुकर होतं, मी ते घेतलेलं आहे
आणि त्याच्यामध्ये 4 चमचे तेल गरम करून 7-8 काजूच्या पाकळ्या लाल करून घेतलेल्या आहेत। तुम्ही कांदा तळला त्याच्यात सुद्धा काजू लाल करून घेऊ शकता, मात्र तिथे काजूला कांद्याचा वास येण्याची शक्यता असते, म्हणून मी इथे काजू लाल करून घेतलेला आहे। आता याच तेलामध्ये एक मोठा बारीक कापलेला कांदा टाकला, 2 तमालपत्र, 2 हिरवी वेलची तिला फोडून घेतलेला आहे, 2 लवंगा घेतलेल्या आहे, 4 मिऱ्या आहेत आणि 1 दालचिनीचा तुकडा आहे। तर हिरवी वेलची वरच्या साईडने थोडीशी फोडून घ्यायची। आता गॅसची फ्लेम लो करायची, कारण तेल तापलेलं आहे, आपल्याला कांद्याचा कलर जास्त चेंज होऊ द्यायचा नाही। आता बघा तांदूळातील एक्स्ट्राचं पाणी निघून गेलेलं आहे आणि तांदूळ पूर्ण सुकलेला आहे। आता हा तांदूळ बघा खालपर्यंत अजिबात ओला नाही। बराच वेळेस तांदूळमध्ये खाली पाणी राहतं आणि नंतर मग आपण ज्यावेळेस बिर्याणी बनवतो त्यावेळेस तांदूळचा खूप तुकडा होतो, म्हणून या पद्धतीने तुम्ही तांदूळ धुवून ठेवू शकता। आता आपल्याला बिर्याणीमध्ये टाकण्यासाठी मी साईडला एक तांब्याभर पाणी गरम ठेवलेलं आहे। आता गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि मीडियम फ्लेमवरती हा तांदूळ या कांद्यामध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे। खूप देखील मिक्स करायचं नाही, एकदम हलक्या हाताने मिक्स करायचं। तुम्ही ते लाकडी चमच्याचा सुद्धा वापर करून घेऊ शकता, कारण त्याच्याने सुद्धा तांदूळचा जास्त तुकडा पडत नाही। तर तांदूळचा थोडासा कलर चेंज होईपर्यंत इथे भाजायचा आहे। जसा आपण साबुदाणा भाजतो त्याचा कलर चेंज होतो, तसाच इथे तांदूळचा कलर चेंज होत असतो। एकदा तुम्ही या पद्धतीने बिर्याणी करून बघा। ही बिर्याणी तुम्ही कुठल्याही भाजीबरोबर सुद्धा खाऊ शकता। आता तांदूळ 4-5 मिनिटं मी भाजून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आता 1 तांब्या एकदम कडकडीत गरम पाणी घातलेलं आहे। लगेच मीठ टाकायचं आणि नंतरच आपण या तांदूळला मिक्स करणार आहोत। पूर्ण भाताला लागेल एवढं मीठ इथे टाकून घेतलेलं आहे। थोडंसंच मिक्स करायचं, खूप देखील मिक्स करायचं नाही। आता इथे लगेच लिंबू पिळून घ्यायचं आहे, मी लिंबू पिळायला विसरले। आता याच्यावरती झाकण ठेवायचं नाही, 5-6 मिनिटं मीडियम फ्लेमवरती भाताला शिजू द्यायचं आहे। तर मी इथे लगेच लिंबू पिळून घेतलेला आहे, कारण मी विसरली होते। लिंबू पिळल्यामुळे जो कांद्याचा थोडासा पिवळसरपणा तांदूळला आलेला असतो तो निघून जाईल आणि पांढरा शुभ्र आपला इथे भात किंवा बिर्याणी तयार होईल। आता गॅसची फ्लेम मिडियमच आहे, अजिबात गॅसची फ्लेम लो करायची नाही, नाहीतर तांदूळ नरम पडून भातासारखा होण्याची शक्यता असते। म्हणूनच थोडंसं जाड भांडं वापरायचं आहे। मीडियम फ्लेमवरतीच मी त्याच्यावरती झाकण ठेवलं आणि वाफ जाऊ नये म्हणून वरतून खलबत्ता ठेवलेला आहे। आता दुसऱ्या पॅनमध्ये 4 चमचे तेल गरम करून त्याच्यामध्ये सुद्धा एक मोठा बारीक कापलेला कांदा टाकला, 1 तमालपत्र, याच्यामध्ये सुद्धा थोडेसे खडे मसाले घालणार आहोत। तर 1 तमालपत्र, 1 हिरवी वेलची, 2 लवंगा, 4 मिऱ्या आणि 1 छोटासा दालचिनीचा तुकडा टाकला आणि आपण वाटण भाजलेलं नव्हतं, हिरवी मिरची आणि खोबऱ्याचं वाटण याच्यामध्ये घातलं आणि याला सुद्धा लाल करून घ्यायचं आहे। आता 1 मोठा आणि 1 छोटा टोमॅटो बारीक कापून घेतला आणि त्याला सुद्धा याच्यामध्ये टाकायचं। कांदा आणि टोमॅटोला लागेल एवढं मीठ टाकायचं, म्हणजे टोमॅटो पटकन नरम पडेल। साईडला मी बिर्याणीचा भातसुद्धा चेक करत होते की त्याच्यामध्ये पाणी आहे की नाही, नाहीतर खाली लागण्याची शक्यता असते। तर 2 मिनिटांमध्येच टोमॅटो चांगला नरम पडलेला आहे। लगेच याच्यामध्ये आपल्याला मिक्स केलेल्या भाज्या घालायच्या आहेत। तर हा गॅस कंटिन्यू मी लो ठेवलेला आहे, कारण की या भाज्या आपण फक्त लो फ्लेमवरतीच शिजवणार आहोत। तर बघा किती छान मॅरिनेशन इथे भाज्यांना तयार झालेलं आहे। आता जर तुम्ही आंबट दही वापरणार असाल तर याच्यामध्ये टोमॅटो थोडंसं कमी घालायचं। आपण इथे एकदम फ्रेश दही वापरलेलं आहे, म्हणून मी जास्त टोमॅटो घातलेला आहे। आता दहीचं याच्यामध्ये 4 चमचे किंवा अर्धा कप पाणी घालायचं, म्हणजे भाज्या खाली जळणार नाहीत। मिक्स करायचं आणि त्याच्यावरती या पद्धतीने ताट ठेवायचं आणि ताटावरती अर्धा कप पाणी टाकायचं, म्हणजे भाज्यांना तेल सुटेल, पाणीसुद्धा थोडंसं सुटेल आणि भाज्या जळणार नाहीत। लगेच ती भाजी मी छोट्या बर्नरवरती लो फ्लेमवरती ठेवलेली आहे। आता आपला इथे बिर्याणीचा तांदूळ 50% शिजलेला आहे आणि बघा खालपर्यंत तांदूळ चांगला मोकळा झालेला आहे। जेवढं आपण पाणी टाकलं होतं तांब्याभर पाणी इथे संपलेलं आहे। जी भाजी ठेवली ती लो फ्लेमवरतीच ठेवायची आहे, नाहीतर भाजीसुद्धा जळण्याची शक्यता असते। तर बघा तांदूळ अजून भरपूर कच्चा आहे। आता आपण याला डेकोरेशन करूयात। आता भात कच्चा आहे, त्याला शिजण्यासाठी पाव कप किंवा अर्धी वाटी पाणी घातलं। थंड पाणी घालायचं, म्हणजे भात आणखीन मोकळा होईल। इथे दूध आहे, त्याच्यामध्ये मी केसरचे धागे टाकले होते, थोडे उशिरा टाकले म्हणून त्याला कलर आला नाही। तर इथे केसर टाकलेलं दूध टाकून घेतलं। जर तुम्हाला केसर टाकलेलं दूध टाकायचं नसेल तर अशा वेळेस काय करायचं, हा ऑरेंज फूड कलर घ्यायचा आणि याला पाण्यामध्ये मिक्स करायचं, म्हणजे याच्याने सुद्धा बिर्याणीला खूप छान कलर येतो। तर बघा मी पाव वाटी इथे पाणी घेतलं, त्याच्यामध्ये अर्धा चमचा फूड कलर टाकला आणि या पद्धतीने टाकून घेतलं। इकडे तिकडे टाकायचं नाही, फक्त एका लाईनीमध्येच टाकायचं आहे। बराच वेळेस आपण वाटी धुवून कुठेही पाणी टाकतो, तसं करायचं नाही।
आता भातामध्ये जवळपास अर्धा कप पाणी गेलेलं आहे, आणखीन पाणी घालायचं नाही। आता वरती जेवढा तळलेला कांदा आहे तो टाकायचा, कोथिंबीर टाकायची, जे तळलेले काजू आहेत ते टाकायचे। तुम्हाला मनुके आवडत असतील तर मनुकेसुद्धा तळून घालू शकता। केकवरती जी चेरी लावतो ती घालू शकता। भाताचा घरभर वास पसरलेला आहे, त्याच्यामुळे स्नॅपचॅटला टाकण्यासाठी मुलगी ही याचा फोटो घेण्यासाठी आली, तिला मी साईडला केलं, म्हटलं नंतर घे। तर बघा वरती आता इथे आपल्याला तूप सोडायचं आहे, तर मी इथे चमचाभर तूप टाकलेलं आहे। तुम्ही मेल्ट करून टाकलं तरी चालेल। आता थंडीचे दिवस आहेत त्याच्यामुळे तूप सारखं घट्ट होत असतं। बिर्याणी म्हटली की त्याच्यावरती तूप आलंच पाहिजे आणि गॅसची फ्लेम आता लो करायची आहे आणि झाकण ठेवायचं। तर बघा तुम्हाला वाटलं की याला आणखीन पाण्याची गरज आहे, अशा वेळेस साईडला पाणी घालायचं, मध्ये कुठेही पाणी टाकायचं नाही। नाहीतर हे कुकर तुम्ही तवा गरम करायचा आणि त्याच्यावर 10 मिनटं ठेवलं तरी चालेल। तर आता मी बिर्याणीचं भांडं साईडला ठेवलेलं आहे। आता आपण इथे आपली भाजी चेक करूया। तर भाजी ठेवून प्रॉपर 6 मिनटं झालेली आहेत आणि ही भाजीसुद्धा 50 ते 60% शिजलेली आहे। तर बघा मी सांगायला विसरले, मी याच्यामध्ये पनीर टाकलं नाही, कारण आपण दहीमध्ये जर पनीर टाकलं तर मिक्स करून करून पनीरचे तुकडेसुद्धा होतात आणि पनीर शिजायला वेळसुद्धा जास्त लागत नाही। आता आपला इथे फ्लावर, मटार, गाजर 60-70% शिजलेलं आहे। आता यावेळेस याच्यामध्ये मी इथे 200 ग्रॅम पनीर घातलेलं आहे। आता इथे सगळ्या भाज्या या पनीरवरती टाकायच्या, कारण आपल्या भाज्यांना चांगला मसाला मीठ लागलेला आहे। सगळ्या साईडने पनीरला भाज्यांनी कोट करायचं आणि आपण ताटावरती जे पाणी ठेवलेलं होतं ते इथे टाकायचं आणि फक्त आता 5-6 मिनटं लो फ्लेमवरती ही भाजी शिजवून घ्यायची आहे, कारण पनीर शिजायला जास्त वेळ लागत नाही, म्हणून मी पनीर शेवटी घातलेलं आहे। तुम्ही पनीर तेलामध्ये फ्राय करून घातलं तरी चालेल। आता इथे मी भात चेक केला, आपला भात पूर्ण झालेला आहे। तर टोटल हा भात होण्यासाठी 22 मिनटं लागलेले आहेत आणि जी आपण साईडला भाजी बनवली ती बनवण्यासाठी मला टोटल 14 मिनटं लागलेले आहेत। तर बघा बिर्याणीचा भात झालेला आहे। बऱ्याच जणांची कंप्लेंट असते की हा भात कच्चा राहतो, अशा वेळेस काय करायचं, जर तुम्ही कुकरमध्ये केला असेल तर बिर्याणी झाल्यानंतर याला कुकरचं झाकण लावायचं आणि त्याची शिट्टी काढून घ्यायची, म्हणजे बिर्याणी गरम राहते आणि थोडासा जर तांदूळ कच्चा राहिला तर तो तांदूळसुद्धा शिजतो। आणि जर तांदूळ परफेक्ट झालेला असेल तर त्यावेळेस तुम्ही त्याला झाकण न लावता फक्त ताट ठेवून घेतलं तरी चालेल। आता साईडला मी ही भाजी चेक केली, सगळ्या भाज्या प्रॉपर शिजलेल्या आहेत। गाजर, मटार, फ्लावर मी सगळं चेक करून घेतलं, खूप ओव्हरकुकसुद्धा झाल्या नाहीत आणि खूप कच्च्यासुद्धा राहिलेल्या नाहीत। जशी आपल्याला भाजी हवी आहे तशी भाजी झालेली आहे। तर टोटल 14 मिनटं लो फ्लेमवरती मी ही भाजी बनवून घेतलेली आहे। हिला झाकताना आतमध्ये चमचा ठेवायचा आणि नंतर झाकायचं, म्हणजे ती आणखीन शिजणार नाही आणि त्याच्यामध्ये घामसुद्धा पडणार नाही। तर बघा बिर्याणी झाल्या झाल्या कधीही बिर्याणीचं लगेच झाकण काढायचं नाही, 10-15 मिनिटांनी तुम्ही त्याचं झाकण काढायचं आहे। तर ज्यावेळेस आपल्या भाज्या आणि भात 70% शिजला त्यावेळेस तुम्ही या बिर्याणीचा आणि जी आपण भाजी बनवली त्याची लेयरसुद्धा बनवू शकता आणि दम बिर्याणी बनवून घेऊ शकता। तर बघा इथे भाजीसुद्धा तयार आहे। आता वाढताना फक्त जे शाकाहारी आहेत त्यांना ही भाजी द्यायची आहे आणि जे नॉनव्हेज खातात त्यांना या भाताबरोबर सुक्कं मटण द्यायचं आहे। तर बघा आपल्या या पद्धतीने बिर्याणीचा भात आणि बिर्याणीची भाजी तयार झालेली आहे। तर ही राईस बिर्याणी व्हेज नॉनव्हेज सगळे पर्सन खाऊ शकतात, तसेच लहान मुलंसुद्धा खाऊ शकतात। खूप छान हा भात लागतो, दुसऱ्या भाज्यांबरोबर पनीरच्या भाजीबरोबर सुद्धा खूप छान लागतो। आणि चिकनबरोबर जर खायचं असेल तर आपण जी भाजी बनवली तशीच भाजी बनवायची, फक्त भाज्यांच्या ऐवजी त्याच्यामध्ये चिकनचे पीसेस टाकायचे आहेत, म्हणजे सुक्कं चिकन किंवा चिकन ग्रेव्हीसुद्धा तयार होईल। तर बघा याच्यावरती मी या पद्धतीने भाजी ठेवली। नॉनव्हेजवाल्यांसाठी फक्त याच्यावरती चिकन ठेवायचं आहे। तर या पद्धतीने तुम्ही बिर्याणीचा राईस एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप छान होतो। मी सगळ्या टिप्स इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। फक्त बिर्याणीसाठी तांदूळ घेताना त्याचा फक्त वास बघायचा नाही, तर जो बासमती तांदूळ आपण घेतो तो लांबडा, जाडा, जुना हवा तोच तांदूळ बिर्याणीसाठी वापरायचा। तांदूळला खूप वेळसुद्धा पाण्यामध्ये भिजवून ठेवायचं नाही, मिक्स करताना हलक्या हाताने मिक्स करायचं, खूप मिक्स करायचं नाही। नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद।